नमस्कार, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण कापसासारखी मऊ आणि एकदम अशी स्पंजी इडली बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता आपली इडली किती मऊ स्पंजी झालेली आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा। इडली बनवण्यासाठी साहित्य: तांदूळ, उडदाची डाळ आणि मेथी। चला आपण आता सुरुवात करूया। 2 वाट्या जुने तांदूळ घेतलेले आहेत आणि एक सपाट वाटी अशी मी उडदाची डाळ घेतलेली आहे। थोडे मेथी टाकली, 1 चमचा। हे मिक्स करूया सगळं आणि आता त्याच्यामध्ये आपण पाणी ओतूया। पाण्याने स्वच्छ 2 वेळा धुवून घ्या। धुवून झाल्यानंतर आपण ते 5 तासासाठी आपण भिजत ठेवूया। आपली आता भिजत घातलेली तांदूळ आणि डाळ भिजलेली आहे, तर ते आपण आता धुवून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरला लावूया। आपण थोडंच टाका, जास्त टाकू नका आणि पाणीही थोडेच टाका, जास्त टाकल्यावर पातळ होतं। आपण आता हे रवाळ वाटून घेतलेलं आहे, काढून घेऊया आपण। आपण हे वाटून झालेलं पीठ रात्रभर झाकून ठेवणार आहे। आपण आता बघू शकता आपलं हे पीठ फुगून टोपाच्या बाहेर आलेलं आहे। थोडं मीठ टाकूया आणि मिक्स करून पीठ घेऊया। आता आपण इडलीचं भांडं पाणी टाकून गरम करण्यासाठी ठेवलंय। सगळ्या ह्या भांड्यांना तेल लावून घ्या। तेल लावल्यामुळे इडली आपली चिटकत नाही, पूर्ण सगळी चमच्याने लगेच निघून येते। तेल लावून झालंय आता आपलं। आपण आता इडलीच्या भांड्यामध्ये पीठ घेऊया। आता आपण थोडं अशा प्रकारे सर्व भांडी भरून घेऊया। भरून झाल्यानंतर आता आपण सगळे साचे भांड्यामध्ये भरूया आणि 15 मिनिटासाठी मीडियम गॅसवर ठेवूया। आपली आता 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण बघूया, सुरी घेतलेली आहे, सुरीने बघूया। सुरीला आपलं बिलकुल चिटकत नाही। इडली तयार झालेली आहे। आपण आता काढूया आणि थोडी थंड करूया। आता आपली थंड झालेली आहे, बिलकुल खाली चिटकलेली नाही। एकदम मऊसूत स्पंजी अशी इडली आपली तयार झालेली आहे। सर्व इडली आपण आता काढून घेऊया। आपली आता मऊसूत कापसासारखी इडली तयार झालेली आहे। ही इडली तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। इडलीची चटणी कशी बनवायची हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकता।
तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.